मित्रांनो, सुरुवातीच्या काळातच सोयाबीन पिकाची पाने पिवळी पडली आहेत का? पाने खाणाऱ्या अळ्यांचा तसेच रसशोषक किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे का? तर काळजी करू नका. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात सोयाबीन पिकावर पहिली फवारणी कधी व कोणती करावी, जेणेकरून रसशोषक किडी व अळ्यांवर नियंत्रण मिळवता येईल. व्हिडिओ पूर्ण पहा. मित्रांनो, सोयाबीनची पहिली फवारणी साधारणतः 15 ते 20 दिवसानंतर कीड व अळ्यांचा प्रादुर्भाव दिसू लागताच करावी. यामध्ये मित्रांनो, जर तुमची सोयाबीनची पाने पिवळी पडली असतील तर सोयाबीनची पाने पिवळी पडण्यामागचं कारण नेमकं काय आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. यामध्ये जर आपल्या सोयाबीनची खालची पाने म्हणजेच जुनी पाने जर पिवळी पडत असतील तर हे शक्यतो बरेच दिवस पाऊस पडला नसल्यामुळे, जमिनीत पुरेसा ओलावा नसल्यामुळे किंवा जास्त पाऊस झाल्यामुळे देखील सोयाबीनचे खालचे जी पाने आहेत, जुनी पाने, ती पिवळी पडू शकतात. कारण की पिकाची जी जमिनीतून अन्नद्रव्य शोषून घेण्याची क्षमता असते ती कमी होते आणि परिणामी ही खालची किंवा जुनी पाने आपण म्हणू शकतो ती पिवळी पडण्यास सुरुवात होते. यामध्ये अशावेळी आपण 19-19-19 हे विद्रव्य खत आपण फवारणीच्या माध्यमातून दिलं तर मग ही अन्नद्रव्याची जी गरज आहे पिकाची ती तात्पुरती भागून निघते. आणि दुसरं म्हणजे, जर आपल्या सोयाबीनची वरची किंवा झाडाची आपण इथे फोटोमध्ये पाहू शकता स्क्रीनवरती, अशा प्रकारे जर पाने पिवळी पडत असतील तर हा आहे येलो मोजॅक. हा रोग नसून आपल्या सोयाबीन पिकावरती जर रसशोषक किडी जसे की मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरे माशी यासारख्या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव जर झाला आणि तो आपण लवकरात लवकर जर नियंत्रणात आणला नाही तर मग अशावेळी हे पिवळा मोजॅक आपल्या पिकावरती होऊ शकतो. त्यामुळे होता होईल तितकं प्रादुर्भाव दिसून येताच आपण त्यावर नियंत्रण करणं गरजेचं आहे. तर पाहूयात आपण रसशोषक किडी व अळ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपण कुठली औषधे वापरायची पहिल्या फवारणीसाठी ते आपण पाहूयात. यामध्ये सोलोमोन किंवा आलिका यापैकी कोणतेही एक कीटकनाशक फवारणीसाठी आपण वापरू शकता. या कीटकनाशकामुळे रसशोषक किडी व अळ्यांबरोबरच सोयाबीनवरील चक्रीभुंगा व खोडमाशी यासुद्धा नियंत्रणात येतात. आणि आपल्या सोयाबीन पिकाच्या जोमदार वाढीसाठी व हिरवेगारपणा येण्यासाठी इसाबियन हे टॉनिक आपण वापरायचं आहे. यासोबत एक 19-19-19 हे विद्रव्य खत देखील आपण फवारणीमधून द्यायचं आहे, जेणेकरून पिकाची जी अन्नद्रव्याची गरज आहे ती भागून निघेल. आणि जर सोयाबीन पेरणी करत असताना आपण सोयाबीनच्या बियाण्याला बीज प्रक्रिया केली नसेल तर आपण एक बुरशीनाशक वापरायचं आहे. किंवा मग जर आपण सोयाबीनच्या बियाण्याला बीज प्रक्रिया केली आहे परंतु सोयाबीनच्या पानावर अशा प्रकारे ठिपके दिसत असतील तरी देखील आपण साफ किंवा रोको या दोन्हीपैकी कुठलंही एक बुरशीनाशक फवारणीमध्ये वापरायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण सोयाबीनची पहिली फवारणी करू शकता. ज्यामध्ये आपण येथे पाहू शकता पर्याय 1 आहे, ज्यामध्ये विद्रव्य खत 19-19-19 हे 75 ग्रॅम प्रति 15 लिटरचा पंप, सांगितलेलं प्रमाण हे 15 लिटरच्या पंपाकरिता आहे. त्यानंतर बुरशीनाशक साफ हे 30 ग्रॅम प्रतिपंप, त्यानंतर इसाबियन टॉनिक 30 मिली प्रतिपंप आणि सोलोमन हे 10 मिली प्रतिपंप टाकायचं आहे. येथे आपण पाहू शकता ज्यावेळेस आपण फवारणी करायची तर फवारणी पंपामध्ये जे औषध आपण मिश्रण टाकतो तर ते औषध आपण सुरुवातीला जो 15 लिटरचा पंप घेणार आहोत त्यामध्ये स्वच्छ पाणी 5 ते 6 लिटर भरायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये विद्रव्य खत, सर्वात आधी विद्रव्य खत पाण्यात विरघळवून टाकायचं आहे. त्यानंतर बुरशीनाशक टाकायचं, त्यानंतर टॉनिक टाकायचं आणि टॉनिक टाकल्याच्यानंतर शेवटी कीटकनाशक टाकायचं आणि नंतर मग आपण पूर्ण आपला फवारणी पंप स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा. किंवा मग पर्याय 2 जो आहे तो आहे 19-19-19 हे विद्रव्य खत 75 ग्रॅम प्रतिपंप
यासोबत रोको हे बुरशीनाशक 30 ग्रॅम प्रतिपंप, इसाबियन टॉनिक 30 मिली प्रतिपंप आणि आलिका 8 मिली प्रतिपंप या प्रमाणात घेऊन आपण फवारणी करायची आहे. मित्रांनो, यापैकी कोणताही एक पर्याय आपण आपल्या बजेटनुसार निवडून सोयाबीन पिकावरती फवारणी करू शकता. फवारणी करत असताना स्टिकर नक्की वापरायचं आहे व स्टिकर कधीही फवारणी पंपामध्ये सर्वात शेवटी टाकायचं आहे. म्हणजे आपले बुरशीनाशक, टॉनिक, कीटकनाशक, विद्राव्य खतं हे पूर्ण ज्यावेळेस सगळे टाकून होतील त्यानंतर शेवटी आपण स्टिकर टाकायचं आहे 5 मिली प्रतिपंप याप्रमाणे. दिलेली माहिती कशी वाटली ते कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा व आपल्या सर्व शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.